नमस्कार, मी मनीषा. शाही फोडणी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज आपण छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत. यासाठी आपण वांगे घेतलेले आहेत. वांग फ्राय करायचं आहे आपल्याला. आणि हे मोठे वांगे, जे काळे वांगे किंवा असं जांभळ्या कलरचे वांगे मिळतात त्याप्रमाणे तशा प्रकारचे आपल्याला वांगे घ्यायचे आहेत. हे डाळीचे पीठ, लाल तिखट, मीठ, हळद, थोडासा रवा आणि धण्याची पूड. चला, आता आपण हे वांग घेतलेलं आहे आणि याचं सुरुवातीला देठ काढून घेऊया. आता आपण याच्या अशा छान स्लाइड करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण वांग कट करून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडेशा आपण अशा रेषा मारून घेऊया. हे पहा, आपण असं छान कट करून घेतलेलं आहे. आणि आता ह्या जे स्लाइस आहेत याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. चला, आता एक बाउल घेतलेला आहे आपण. त्यामध्ये आता आपण लाल तिखट साधारण 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे, हळद 1 चमचा, छोटासा 1 चमचा घेतलेला आहे, आणि धनेपूड. हे आता मिक्स करून घेऊया आणि हे थोडंसं हलवूया. आणि जे आपण स्लाइड करून घेतलेले आहेत वांग्याच्या, त्या वांग्याच्या स्लाइडला मस्त हा मसाला लावून घ्यायचा आहे. त्याला आपण तेल लावल्यामुळे हा चिटकेल त्याला. चला, आता आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घेऊया. आणि हे मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. साधारण आपण भज्यासाठी जशी पेस्ट तयार करतो, पीठ कालवतो, त्याप्रमाणे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून अगदी छान असं हलवून घ्यायचं आहे. हे पहा, छान अशी सॉफ्ट आपली ही क्रीम झालेली आहे. अगदी यामध्ये एकही गाठ नाही आहे. आपण ज्या मसाला लावून घेतलेल्या वांग्याच्या स्लाइड आहेत, तर त्या आता आपण या प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे आणि एक एक स्लाइड उचलून आपण या रव्यामध्ये अशी बुडवून घेणार आहोत. हे पहा, सगळ्या स्लाइसला आपण असा रवा लावून घेऊया. थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आपण जे वांग फ्राय करणार आहोत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता ह्या ज्या स्लाइस घेतलेल्या आहेत त्या घेऊन आपण हे जे पीठ काढून घेतलं होतं यामध्ये बुडवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर थोडासा रवा घेतला आहे, त्या रव्यामध्ये पण ही अशी बुडवून घ्यायची. आणि जे गरम झालेली कढई आहे यामध्ये आपण घालून घेऊया. अगदी मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. सुंदर आणि खमंग अशी रेसिपी. हे पहा, छान फ्राय झालेले आहेत आपल्या स्लाइस. आता आपण या काढून घेऊया. हे पहा, बैंगन फ्राय तयार आहे. खमंग, खुसखुशीत आणि एकदम सुंदर असं. आता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.